नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गुरुपुष्यामृत योग या योगाबद्दलची ज्योतिषीय माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 12 राशी आहेत आणि या 12 राशी 27 नक्षत्रांमध्ये विभाजित केलेल्या आहेत. या 27 नक्षत्रांपैकी पुष्य हे एक नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्राला सर्व ग्रहांचा राजा असे संबोधन प्राप्त झालेले आहे, कारण नुसत्या पुष्य नक्षत्राच्या योगाने शुभ कार्य सिद्धीस जातात असा ह्याचा लौकिक आहे. आणि हे नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्यास गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. हा गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाला ज्योतिषशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. या मुहूर्तावर वाहन, वास्तू इत्यादींची खरेदी केली जाते. तसेच नवीन व्यापारारंभ, नवीन शुभ कार्याची सुरुवात, तसेच व्यवसायातील महत्त्वाची बोलणी यांच्यासाठी सुद्धा हा योग अत्यंत श्रेष्ठ असा समजला जातो. आणि या योगावर सुवर्णादी धातूंची खरेदी देखील केली जाते. यंदा दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी या वर्षीचा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. म्हणजे त्यानंतर चैत्र पाडव्यापर्यंत पुन्हा गुरुपुष्यामृत योग नाही आणि म्हणूनच जास्तीत जास्त जातकांनी याचा फायदा जरूर घ्या. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांच्या एकत्रित पूजनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व सांगितलेले आहे. या दिवशी स्नानाच्या वेळी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करणे हे सुद्धा शुभप्रद मानलेले आहे. आणि या दिवशी दानाचे देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येकाने आपापल्या परीने यथोचित दान हे अवश्य करावे. यावर्षी 21 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून गुरुपुष्यामृत योगाला प्रारंभ होत आहे आणि या दिवशी पुष्य नक्षत्र हे दुपारी 3:36 आहे आणि म्हणून 21 नोव्हेंबरला सकाळी सूर्योदयापासून म्हणजे 6:51 दुपारी 3:36 हा गुरुपुष्यामृत योग आहे. या वेळा दाते पंचांगानुसार घेतलेल्या आहेत. या गुरुपुष्यामृत योगावर कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात किंवा कोणत्याही शुभ कार्य हे प्रारंभ करता येते, परंतु या दिवशी विवाह मात्र करता येत नाही. विवाह सोडून कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यासाठी हा मुहूर्त अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच या दिवशी ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी लक्ष्मीची विशेष आराधना करावी. त्यायोगे त्यांना मनोवांछित सफलता मिळू शकेल. तसेच ज्यांना कर्जापासून मुक्ती हवी आहे त्यांनी देखील या दिवशी लक्ष्मीची विधिवत आराधना करावी. तसेच या दिवशी कनकधारा स्तोत्राचे संकल्पपूर्वक पठण केल्यास त्यांना मनोवांछित फलप्राप्ती होऊ शकते. कनकधारा स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी रचलेले आहे आणि या रचनेनंतर लक्ष्मी माता ही प्रसन्न झाली आणि त्यामुळे सुवर्ण वर्षाव झाला अशी पुराणामध्ये कथा आहे. आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्ती म्हणजेच धनप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी या दिवशी कनकधारा स्तोत्राचे संकल्पपूर्वक पठण करावे. तसेच महालक्ष्मी अष्टक किंवा स्त्रीसूक्त यांचे देखील विधिवत पठण हे फलदायी ठरू शकते. अशा प्रकारे आज आपण गुरुपुष्यामृत योगाची माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.